आपला जो संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे या संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला हा चौथा भाग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि या चौथ्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 14 आणि प्रश्न क्रमांक 16 एवढ्या प्रश्नांचा अभ्यास या व्हिडिओतून आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सुरू करतोय प्रश्न क्रमांक 6. पदावली सोडवा. याच्यातली काही उदाहरणं काल मी सांगितलेली, पण तरी पण मी काय करतो, परत ही उदाहरणं आपण घेतोय आणि ही उदाहरणं आपल्याला माहीत असू देत किंवा समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, हे लक्षात घ्या. बघा प्रश्न क्रमांक 6 त्यातलं पहिलं उदाहरण घेतोय आपण. 45/5 अधिक 20 गुणिले 4 वजा 12. हेच उदाहरण खाली परत मी लिहितोय बघा. हे उदाहरण लिहिल्यानंतर आपल्याला एक गणितामध्ये नेम माहीत आहे की कंसेन भागुबेव. कंस याचा अर्थ कंस, कंसातली क्रिया पहिल्यांदा भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने आपण काय करत असतो, हे आपण उदाहरण सोडवत असतो. हे आपण 6वी मध्ये किंवा 7वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. पहिल्यांदा आपण इथं भागाकारची क्रिया आपण करायची आहे. त्याच्यासाठी मी इथं रेघ मारतोय बघा. 45/5 यांचा भागाकार केला, पहिल्यांदा भागाकार करायचा आणि त्याचं उत्तर आलं 5 9 45 9 आले. 9 अधिक 20 गुणिले 4 वजा 12 आहे तसे आले. आता इथं अधिक आधी आहे, पण अधिक आपल्याला अधिक करता येत नाही. नियमाप्रमाणे आपल्याला गुणाकार ही क्रिया पहिल्यांदा करावी लागेल. मी इथं गुणाकार केला आपण 20 गुणिले 4 बघा. 9 अधिक 20 चौक 80 वजा 12. याच्यामध्ये आपल्याला आता बेरीज आणि वजाबाकी आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. 9 अधिक 80 यांची बेरीज रेघ मारली इथं आणि मग ती बेरीज झाली 89 आणि 89 मधनं आपल्याला काय करायचं आहे, 12 वजा करायचा आहे. आणि 12 वजा करत असताना इथं सुद्धा आपल्याला बघा ह्यांची आपल्याला काय करायचं आहे, ती वजाबाकी करायची. मी इथं रेघ मारतोय बघा, आले का. आणि रेघ मारल्यानंतर मग त्याचं उत्तर येईल आपल्याला, इथं दिसेल बघा 77. म्हणजे या पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप पायरी पायरीने आपल्याला काय करायला लागेल, जी क्रिया करायला सांगितली ती पहिल्यांदा करून आपण काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण करत असताना नेमकी कोणती क्रिया पहिल्यांदा करायचं, कंसेन भागू बेव हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे हे पूर्ण तुम्हाला काय होईल समजून जाईल. दुसरं एक गणित बघूया आपण. अपूर्णांकामधलं आहे 5/3 अधिक 4/7 भागिले 32/21. आता इथं अधिक आणि भागाकार क्रिया, या भागाकार क्रियासाठी मी इथं काय करतोय बघा, ते उदाहरण लिहितोय खाली, कंस टाकलेला आहे आणि कंस हॅलो सर. हा बोला बोला. प्रतीक्षाच आहे ना, हा त्यांच्या मोबाईलवर जॉईन होईना. होई ना, काय अडचण आली? म्हणजे ग्रुपला जॉईन होईना ती. लिंक आली ना तिला, तू लिंक होय पाठव. लिंक आल्या, पण लिंक वर क्लिक केल्यावर ते नाही कालच्या लिंकला वगैरे क्लिक केले का बघ. आजची लिंक काय कर, परत तिला पाठव, तू पाठव तिला आणि जॉईन व्हायला सांग. हा काही अडचण येणार नाही. हा चालतंय. हा ठीक. तर दुसरं उदाहरण आपण पाहतोय 5/3 अधिक, आता इथं भागिलेची विरुद्ध क्रिया गुणिले, म्हणून 4/7 आहे तसं ठेवलेलं आहे, गुणिले इथं 32/21 आहे, ते आपण काय केलेलं आहे, अंश आणि छेदामध्ये इथं बदल केला. कारण का भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणाकार करत असताना छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी, या पद्धतीने आपण हा बदल केला. आणि बदल केल्यानंतर मग कंसेन म्हणजे कंसातली क्रिया आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल. कंसातली क्रिया करत असताना आपण भाग जात असेल तर आपण ते भाग घालवायचा आहे. या 4नी या 32ला भाग जातो, म्हणजे 4×8 = 32. तसं 7ने सुद्धा या 21ला भाग जातो बघा, 7×3 = 21. म्हणजे इथं 1 राहिले, इथं 1 राहिले, पण ह्याला भाग लागला 3, इथं 8. आणि मग इथं खाली आपण 5/3 अधिक आहे तसं कंसात, इथं काही राहिलं नाही, म्हणजे 1/1 गुणिले, इथं वरती 3 आलेत भाग लावून आणि इथं 8 म्हणजे 3/8. मग नंतर आपल्याला ही कंसातली क्रिया जे गुणाकार आहे, गुणाकार क्रिया करायची आहे. गुणाकार क्रिया करत असताना जे अंशस्थानी संख्या आहे त्यांचा गुणाकार तिथं करायचा आणि खालचे जी छेदस्थानी आहे, छेदस्थानचा जी संख्या आहे त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे
5/3 अधिक 1 गुणिले 3 3 आले अधिक 1 गुणिले 8 म्हणजे 8 म्हणजे 5/3 अधिक 3/8 हे अपूर्णांक तयार झालं. आणि हे अपूर्णांक तयार झाल्यानंतर आता इथं छेद मात्र असमान आहे आणि असमान असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट इथं बेरीज करता येत नाही. त्याच्यासाठी त्यांचे छेद आपल्याला समान करून घ्यायला लागतील आणि मग त्याच्यासाठी आपण थोडंसं तिरकस गुणाकार करून छेद समान करू शकतो. म्हणजे 5 हे छेदस्थानची जी संख्या आहे इकडं ह्या बाजूला गुणला आपण म्हणजे 5 गुणिले 8 मधलं जे अधिक चिन्ह आहे तसं ठेवलेलं आहे. या 3ला या छेदस्थानच्या 3ने इथं गुणलेलं आहे आणि खाली 3 गुणिले 8 यांचा गुणाकार इथं केलेला आहे आणि मग 5 गुणिले 8 म्हणजे 8×5 40 अधिक 3 त्रिक 9 आणि खाली 3 गुणिले 8 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि मग त्याचं उत्तर आलं 40 अधिक 9 49 छेद 3×8 24 म्हणजे 49/24 या उदाहरणाचं हे उत्तर आलं. या दोन्ही संख्येला समान भाग जाणारी जर संख्या असेल तर आपण भाग सुद्धा लावू शकतो. भाग लावला नाही तर आहे तसा ठेवला तरी सुद्धा चालू शकतं. पण इथं मात्र 49 आणि 24ला एकाच संख्येने भाग इथं जात नाही, त्यामुळे ती संख्या आहे तशी ठेवली. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ही उदाहरणं आपल्याला करता येतात. हे झालं तिसरं गणित आहे. पहिलं झालं, तिसरं झालं. आता आपण जातोय दुसऱ्या गणिताकडे. बघा इथं दुसरं जे गणित आहे कंसात 38 वजा 8 गुणिले 2/5 अधिक 13 ते गणित आहे तसं परत खाली लिहिलं बघा. त्याच्यानंतर कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची आहे. म्हणजे कंसात क्रिया कुठली आहे 38 वजा 8 ही पहिल्यांदा आपल्याला क्रिया करायला लागेल. त्याच्या खाली मी रेग मारतोय बघा. 38 वजा 8 इथं रेग मारली म्हणजे कंसातली क्रिया पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल आणि मग 38 वजा 8 यांची वजाबाकी केली 30 आलं. 30 गुणिले 2 भागिले 5 अधिक 13. आता याच्यामध्ये गुणाकार भागाकार क्रिया पण पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल गुणाकाराची क्रिया करावी लागेल. त्याच्या खाली मी परत रेग मारतो बघा. 30 गुणिले 2 भागिले 5 अधिक 13 गुणाकाराची क्रिया पहिल्यांदा आपण करूया. 30 दुनी 60 भागिले 5 अधिक 13 इथं आता भागाकारची क्रिया करावी लागेल. तिथं रेग मारतोय खाली म्हणजे 60ला 5ने भाग लावायचा आहे म्हणजे 12×5 60 म्हणजे किती आलं बघा 12 अधिक 13 ह्यांची बेरीज आपल्याला आता इथं करावी लागेल आणि मग त्यांची बेरीज आपण केली की 25 हे त्याचं उत्तर आलं. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप फक्त पायरी समजून घ्यायचं. पायरी एकदा आपल्याला समजली क्रिया कोणती करायची आहे हे एकदा आपल्याला कळालं की उदाहरणं सहजपणे आपण सोडवू शकतो. नदाब म्यूट कर नदाब. तर या पद्धतीनं 1, 2 आणि 3 गणित झाले. पुढचं एक गणित आपण बघूया. हे 4थ्या क्रमांकाचं गणित आहे बघा. थोडंसं ते पण समजून घ्या आपण. चौथ्या क्रमांकाचं गणित आहे. प्रश्न क्रमांक 6 पदावली सोडवा यातलं 4थ्या क्रमांकाचं गणित आहे. गणित बघा मी पहिल्यांदा वाचतोय. 3 गुणिले हे महिरूपी कंस 4 परत इथं गुणिले क्रिया आहे इथं लिहिलेलं नाही. परत चौकटी कंस आहे 85 अधिक 5 वजा साधा कंस 15/3 साधा कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण अधिक 2 महिरूपी कंस पूर्ण. आपल्याला कंसाचे प्रकार माहित आहेत. रेगी कंस साधा कंस त्यानंतर चौकटी कंस महिरूपी कंस. तर याच्यामधलं पहिल्यांदा आपल्याला रेगी कंस इथं नाही आहे म्हणजे रेग असते फक्त. इथं साधा कंस आहे. साध्या कंसातली क्रिया पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल. बघा हेच गणित मी इथं खाली लिहितोय परत. आता साधा कंस कुठं आहे इथं 15/3. तर जी क्रिया पहिल्यांदा करायची आहे त्याच्या खाली मी काय करतोय अंडरलाईन मारतोय बघा. बघा ही क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे कारण साधा कंस आहे. साधा कंसातली क्रिया पहिल्यांदा करायचं मग चौकटी कंस आणि मग सगळ्यात शेवटी महिरूपी कंस. हे क्रम हे लक्षात ठेवायचा. म्हणजे जसं आपण कंसेनं भागूबेव म्हणतो तसं कंसाचा सुद्धा क्रम आपण काय करायचा आहे या निमित्ताने समजून घ्यायचा आहे. 15/3 केल्यानंतर बघा काय येते 3 गुणिले महिरूपी कंस 4 आहे तसं चौकटी कंसात आणि 15/3 यांचा भागाकार इथं 5 आला. म्हणजे इथं कंसाच्या बाहेर वजा आहे त्यामुळे इथं वजा आलं. चौकटी कंस पूर्ण साधा कंस निघून गेला अधिक 2 महिरूपी कंस पूर्ण. हे झाल्यानंतर
पहिला कंस इथं सोडवून झाला. पहिला कंस सोडवून झाल्यानंतर दुसरा कंस येतो तो म्हणजे चौकटी कंस. आता चौकटी कंसामध्ये काय काय दिले बघा. 85 अधिक 5 वजा 5 याच्यामधली आपल्याला क्रिया पहिल्यांदा इथं बेरीज करावी लागेल. बघा इथं रेग मारतोय मी. बघा म्हणजे 85 अधिक 5 बेरजीची क्रिया पहिल्यांदा करूया आणि मग वजाबाकीची क्रिया करायची आहे. पण लगेच आपण इथं कंस काढायचा नाही, क्रिया पूर्ण झाल्यानंतर कंस काढायचा. बघा उत्तर काय येते आता. 3 गुणिले महिरूपी कंस नेहमी आलं. 85 अधिक 5 90 इथं बेरीज आली. हे वजा 5 आहे तसं आलं. चौकटी कंस पूर्ण अधिक 2 महिरूपी कंस पूर्ण. आता चौकटी कंसातली पुढची क्रिया जी आहे ती वजाबाकी आपल्याला इथं करायची आहे. ही करत असताना त्याच्या खाली पण रेग मारतो बघा. 90 वजा 5 ही आपल्याला क्रिया करायची आहे. मग उदाहरण कसं होईल बघा. 3 गुणिले महिरूपी कंस 4 गुणिले 90 वजा 5 85 अधिक 2 महिरूपी कंस पूर्ण. इथं चौकटी कंस काय केला पूर्ण निघून गेला आणि मग याची वजाबाकी झाली. आता महिरूपी कंसामध्ये 2 क्रिया आहेत, एक गुणाकार आणि दुसरं बेरीज. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, गुणाकारची क्रिया करायला लागेल. बघा इथं रेग मारली मी परत. 4 गुणिले 85 यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. बघा 3 गुणिले 4 गुणिले 85 यांचा गुणाकार केला 340. तुम्ही खात्री करू शकता तेवढंच गुणाकार येतं का. चुकलं असेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. पण हा गुणाकार केल्यानंतर 340 आलं अधिक हे 2 आहे तसं. आणि मग सगळ्यात शेवटी या महिरूपी कंसातील, ह्यालाच मोठा कंसही म्हणतात, महिरूपी कंसातील बेरीज क्रिया आपण करू शकतो. रेग मारतो बघा. यांची बेरजीची क्रिया आपल्याला करायची आहे आणि मग 3 गुणिले 342 आणि मग ह्यांचा गुणाकार करून रेग मारली आणि त्यांचा गुणाकारला 1026. हे सुद्धा तुम्ही गुणाकार खात्री करू शकता. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप क्रमाक्रमाने एकदा सिस्टीम लक्षात आली, क्रम लक्षात आला की आपलं गणित कुठेही चुकत नाही. पण पहिल्यांदाच आपण क्रिया जर चुकली तर शेवटपर्यंत काय होतं, गणित चुकत जातं. म्हणून या पदावलीमध्ये क्रम लक्षात ठेवणं, क्रिया लक्षात ठेवणं आणि मग टप्प्याटप्प्याने पायरी पायरीने हे गणित काय करायचं आहे, सोडवत जायचं आहे. या पद्धतीनं प्रश्न क्रमांक 6 मधले 4 गणित सोडून झाले. याच्यात कोणाला काय शंका आहे का बघा. नसेल तर आपण पुढे जायचं. बोला. नाही सर, पूर्ण समजून घ्या आणि जर समजलं नसेल तर हा व्हिडिओ परत पाठवल्यानंतर तो बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला शंका कुठलीही राहणार नाही. कारण कसं असतं की उदाहरणामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक खूप महत्वाचं असते. नुसतं मी सांगतो तेवढं ऐकलं तर ते लक्षात येत नाही. कारण प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेला गणित सोडवता, गणित सोडवत असताना ह्या शंका हे नंतर येतात. म्हणून काय करायचं, इथं तर समजून घ्यायचंच आहे. इथं समजून घेतल्यानंतर ग्रुपवरती व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा बघा. म्हणजे तुम्हाला काय होईल, या गणित संकीर्णमध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मध्ये शंका राहणार नाही. लक्षात आलं. हा झाला प्रश्न क्रमांक 6, पदावली सोडवणे. आता आपण पुढे जातोय, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 7 सोडवा नुसतं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यातलं पहिलं गणित आहे बघा. तुमच्या समोर पुस्तक असेल पान नंबर 61 वरती प्रश्न क्रमांक 7 सोडवा. त्याच्यातलं पहिलं गणित आहे 5/12 अधिक 7/16. आता इथं बेरजेची क्रिया आहे, पण इथं छेद असमान आहेत आणि छेद असमान असल्यामुळे आपल्याला लगेच बेरीज करता येत नाही. बेरीज करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा यांचे छेद समान करून घ्यायला लागतील. आता बघा इथं, आता छेद समान करून घेण्यासाठी 12च्या पाड्यामध्ये पण संख्या आली पाहिजे आणि 16च्या पाड्यामध्ये पण ती संख्या आली पाहिजे. म्हणून आपण काय केलं, 12ला 4 ने गुणलं. जसं खाली 4 ने गुणलं तसं वरती सुद्धा 4 ने गुणलं. म्हणजे 12 चौक 48 झाली. त्याच्यानंतर 16ला 3 न गुणले की 48 येतं. जसं खाली 3 न गुणलं तसं वरती सुद्धा आपण काय करायचं आहे, 3 न गुणायचं आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला छेद समान करून घेण्यासाठी ही क्रिया आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल. आणि मग पुढे काय होतंय बघा. मग 5 चौक 20 छेद 48, इथं 48 आले, अधिक 7 त्रिक 21 छेद 48 16 त्रिक 48, म्हणजे छेद इथं काय झाले, सारखे झाले. आणि मग छेद समान झाले की आपण या परिमेय संख्येवरील ज्या क्रिया असतात त्याच्यातलाच हा भाग आहे, पण संकीर्ण मध्ये आलेला आहे. याच्यावरचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला याच्या आधी सुद्धा पाठवलेला आहे. ॲपवरती सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. परिमेय संख्येवरील क्रिया किंवा बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी कशी करायचं
त्या संदर्भातलंच हे संकीर्णावरती आलेलं हे उदाहरण. छेद समान झाले आणि मग अंशाची बेरीज अंशस्थानी बघा 20 अधिक 21. छेदांची मात्र इथं बेरीज करायची नाही, दोन्ही छेद समान आले एकदाच लिहायचं. इथं सुद्धा 48 अधिक 48 नाही करायचं, फक्त अंशांची बेरीज करायचं आणि मग त्यांची बेरीज झाली 41/48. आता 41 मूळ संख्या आहे, त्यामुळे या संख्येला भाग जात नाही, त्यामुळे ती संख्या आहे तशी काय केली ठेवली. म्हणजे याचं उत्तर आलं की प्रश्न क्रमांक 7 मधलं पहिलं उदाहरण सोडवा मधलं याचं उत्तर आलं 41/48. ही उदाहरण सोडवल्यानंतर तुम्ही संकीर्ण प्रश्नसंग्रह पुस्तकाच्या शेवटी उत्तर सूची सुद्धा आहे, तुम्ही खात्री करू शकता हे उत्तर बरोबर आलंय की नाही. म्हणजे खात्री केल्यानंतर आपल्याला कळेल की हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यासाठी उत्तर सूची सुद्धा तुम्ही पाहायला काही हरकत नाही. हे झालं पहिलं गणित. आता दुसरं गणित बघा. दुसरं गणित आहे 3.2/4. त्याच्या आधी मी तिसरं गणित घेतोय 12/5 गुणिले कंसात -10/3. हे पहिल्यांदा मी घेतोय बघा. आता गणित दिसते का बघा. 12/5 गुणिले -10/3. आता इथं काही छेद समान करायची काही गरज नाही, कारण गुणाकार क्रिया आहे. गुणाकार क्रिया असल्यामुळं अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. नसेल तर तुम्ही भाग सुद्धा घालवू शकता, तिरकस भाग लावू शकता. बघा इथं आता भाग न घालवता मी काय केले, अंशाचा गुणाकार अंशस्थानी केलाय. म्हणजे 12 गुणिले कंसात -10 छेद 5 गुणिले 3 आणि मग यांचा गुणाकार आला 12 गुणिले 10 म्हणजे 120 अधिक वजा आले आणि 5 त्रिक 15 आले. मग 15 ने तुम्ही इथं भाग लावू शकताय. म्हणजे 15 बघा 15 120 आणि मग त्याचं उत्तर आलं -8. कारण -8 का आलं, कारण 15चं चिन्ह अधिक आहे आणि 120चं चिन्ह वजा आहे. ज्यावेळेला गुणाकार भागाकारामध्ये 1 अधिक 1 वजा असतं, त्यामुळे त्याचा गुणाकार हा वजाच येतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून याचं उत्तर आलं -8. या पद्धतीनं हे तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे. हे समजलं का बघा. समजलं असेल तर पुढची 2 गणित सुद्धा मी इथं घेणार आहे. हो सर समजलं. प्रत्यक्ष जॉईन झालीस ना. हो सर समजलं. आता हो सर समजलं. ठीक आहे. सर मी तिला परत लिंक पाठवल्यावरती जॉईन झाली. मग ते कालच्या लिंकला ती जॉईन झाली असेल, त्यामुळे होत नसेल. ठीक आहे, काय हरकत नाही. नाही सर, झूम ॲप डिलीट झालेलं. बरं ठीक आहे. ओके, पुढे जातोय आपण. हे प्रश्न क्रमांक 7 मधलं पहिलं आणि तिसरं गणित झालं. आता पुढचं प्रश्न क्रमांक 7 याच्यामधलं आता पुढचं गणित बघा. पुढचं गणित आहे दुसरं गणित आहे 3.2/5 वजा 2.1/4. हे दुसरं गणित आहे. इथं चुकून तिसरं पडलंय. हे पुस्तकामधलं दुसरं गणित आहे. इथं पूर्णांक अपूर्णांक दिलेलं आहे आणि या पूर्णांक अपूर्णांकाचं पहिल्यांदा आपल्याला अंशाधिक अपूर्णांक करावे लागेल. बघा 3 गुणिले 2/5 हे इथं काय असतं, इथं गुणिले असतं, मुद्दाम दाखवलेलं आहे. आणि 2 गुणिले 1/4. मग 3 गुणिले 5 यांचा गुणाकार करून याच्यामध्ये 2 मिळवायचा आहे. बघा म्हणजे 3×5 15, 15 अधिक 2 17/5, 4 दुनी 8, 8 अधिक 1 9. हे वजा चिन्ह आहे तसं 9/4 आले. इथं सुद्धा छेद असमान आहे, वजाबाकी आहे, त्यामुळे आपल्याला इथं डायरेक्ट इथं वजाबाकी करता येत नाही. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, छेद समान करून घ्यायला लागेल. बघा 17ला 4 ने गुणलं 17 गुणिले 4 हे वजा चिन्ह आहे तसं. या 9ला 5 ने गुणलं आणि छेद 5 गुणिले 4. जे पहिलं गणित जसं केलं तसं, फक्त इथं वजाबाकीची क्रिया आहे. आणि मग 17 चौक 68 वजा 9 45, इथं 25 आले, 5 चौक 20. मग 68 मधनं 45 तुम्ही घालवायचं आहे. त्याचं उत्तर आलं 23/20. 23 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे ह्याला भाग जात नाही, त्यामुळे ही संख्या आहे तशी ठेवली. म्हणजे या पद्धतीनं या उदाहरणाचं उत्तर आलं 23/20. म्हणजे टप्प्याटप्प्याने आपल्याला पायरीने क्रम समजून घेऊन आपण जर गणित केलं तर गणितामध्ये आपल्याला अवघड काहीच नाहीये. त्याच्यासाठी पायरी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह आलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप तुम्ही वहीत सोडवताना सुद्धा व्यवस्थितपणे जर केला तर तुमचं गणित कुठेही चुकणार नाही. हे झालं दुसऱ्या क्रमांकाचं गणित. आणि आता शेवटचं गणित आपण चौथं याच्यातलं बघतोय आपण. बघा 4.3/8 भागिले 25/18.
याचा आपल्याला पहिल्यांदा अंशाधिक आपण करून घेऊया. 4 गुणिले 3/8 भागिले 25/18 यांचं नेहमीप्रमाणे 4×8 = 32 अधिक 3 35/8 भागिले 25/18. आता भागिलेची विरुद्ध क्रिया आपल्याला माहित आहे की गुणाकार, आणि मग गुणाकार क्रिया करत असताना बघा 35 आहे तसं ठेवलं, गुणिले भागाकाराची विरुद्ध क्रिया गुणिले, आणि मग छेदस्थानी 18 जी संख्या आहे ती अंशस्थानी आली आणि 25 अंशस्थानी जी संख्या आहे ती खाली छेदस्थानी आली. या पद्धतीने पहिल्यांदा मांडणी करून घेतलं. मांडणी केल्यानंतर मग ह्याला तुम्ही भाग लावू शकता, नसेल तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. आपण इथं आता भाग लावतोय बघा. 5×7 = 35 आणि 5×5 = 25. 5 या संख्येने 25 आणि 35 ला भाग जातो. तसंच इथं बघा 2×4 = 8 आणि 2×9 = 18, म्हणजे ह्याला 18ने म्हणजे 2ने भाग घालवला, इथं आले 9, इथं आले 4, आणि मग इथं आता परत भाग जात नाही म्हणून अंशाचा गुणाकार अंशस्थानी 7 × 9 छेद 4 × 5 यांचा गुणाकार इथं बघा 7×9 = 63 आणि 4×5 = 20. ह्याला सुद्धा इथं भाग जात नाही, त्यामुळे आहे तसं आपण ते उदाहरण आपण इथं उत्तर लिहिलेलं आहे. भाग जात असेल तर संक्षिप्त रूप द्यायचं, नसेल तर हा या स्वरूपात आपल्याला उत्तर लिहिता येतात किंवा आपण लिहू शकतो. या पद्धतीनं प्रश्न क्रमांक 7 मधलं हे 4थं गणित होतं. हे कळालं का बघा? म्हणजे प्रश्न क्रमांक 7 सगळ्यांना कळाला का? हो सर कळालं. हो सर कळाला. कळालं, ठीक आहे. आता आपण जातोय प्रश्न क्रमांक 13 कडं. आता याच्यामधले प्रश्न क्रमांक 8, 9, 10, 11, 12 हे जे 4 प्रश्न आहेत हे प्रॅक्टिकलचे आहेत. त्यामुळे या संदर्भातला व्हिडिओ फक्त मी शेअर करतो आणि ते फक्त बघून तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता, किंवा त्या पद्धतीने किंवा प्रकरण 1 मध्ये पुस्तकामध्ये काही कृती दिलेली आहे, ती कृती पाहून तुम्ही आकृत्या त्रिकोण काढू शकता. त्यामुळं ते प्रश्न तुम्ही स्वतः प्रयत्न करून सोडवा. बाकीचे प्रश्न मी मात्र इथं सोडून घेतोय. आता आपण जातोय प्रश्न क्रमांक बघा 13 कडं. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणले बघा, खालील कोणांच्या कोटी कोणांची मापे लिहा. आता बघा एक तुमच्या समोर एक तक्ता दाखवतो मी. कोटी कोणाचं माप दिले, एक कोण दिलाय, दुसरा कोण आपल्याला काढायचा आहे बघा. आणि कोटी कोणाचं आपल्याला माहित आहे की दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 90 अंश असेल तर त्याला आपण काय म्हणतो, परस्परांचे कोटी कोण म्हणतो. एका कोणाचं माप 90 असेल तर त्याला काटकोन म्हणतो, हे लक्षात घ्या. पण ज्यावेळेला दोन कोणांचं माप 90 अंश असतं, म्हणजे एक समजा 40 अंश असेल, दुसरा 50 असेल, दोघांची बेरीज 90 झाली तरच त्याला आपण कोटी कोण म्हणतो, हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आपल्याला पुस्तकात काय दिले बघा, पहिल्या याच्यामध्ये एका कोणाचं माप 35 दिले, दुसऱ्या कोणाचं माप a अंश दिले, तिसऱ्या कोणाचं माप 22 अंश दिले, आणि चौथ्या कोणाचं माप 40 - x अंश दिले, आणि आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप आपल्याला इथं काढायचं आहे. हे आपल्याला काढता येतं. एक कोणाचं माप दिलं असेल तर दुसऱ्या कोणाचं काढत असताना 90 मधनं काय करायचं, हे 35 वजा करायचं. बघा त्याचं उत्तर किती येते, 55 अंश. आणि परत 55 अधिक 35 यांची जर बेरीज केली तर ते 90 अंशच येते. म्हणजे 35 अंशाचा एक कोण आणि 55 अंशाचा एक कोण हे दोन्ही मिळून काय होतात, हे कोटी कोण होतात. त्याच्यानंतर पुढचं बघा, एक कोण a अंश आहे तर दुसरा काय येईल, 90 - a अंश. कारण 90 मधनं a काय घालवता येत नाहीत, म्हणून दुसऱ्या कोणाचं माप 90 - a अंश या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. तिसरं उदाहरण आहे, एक कोण 22 अंशाचा आहे तर दुसरा कोण, सर एक गणित आम्ही करू का? हा करा की, करून सांगा मला. तेच उत्तर येते का बघूया. दुसरं गणित आम्ही करतो. हा करा करा आणि सांगा. हा करा आणि सांगा मला, म्हणजे किती उत्तर येईल तेही कळेल, आणि मी उत्तर दाखवतो ते बरोबर येते की नाही खात्री करू शकता. सर 68 अंश. बघा 68, हा आलंय बरोबर. ज्यांचं माप 68 आलं की त्यांचं बरोबर. म्हणजे 90 मधनं तुम्ही 90 मधनं 22 घालवलं की 68 येतं. सर 68. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्यांचं 68 आलंय सगळ्यांचं बरोबर आहे, 68 येते. बरोबर. तर या पद्धतीने आपल्याला 90 मधनं आपण काय करायचं आहे की या पद्धतीने आपल्याला ही वजाबाकी करून उत्तर काढता येतं. आता शेवटचं गणित बघा, एक कोणाचं माप 40 - x अंश आहे तर दुसऱ्या कोणाचं माप किती येईल, हे सुद्धा करत असताना 90 मधनच वजा करायचं आणि त्याचं उत्तर येतं 50 अधिक x.
आता 50 अधिक x कसं आलं की या दोन समीकरणाची जर बेरीज केली तर -x अधिक x 0 येतं आणि 40 अधिक 50 यांची बेरीज 90 येतं. म्हणून दुसऱ्या कोणाचं माप 50 अधिक x अंश या पद्धतीने आपल्याला ही गणित करता येतं. म्हणजे हा झाला प्रश्न क्रमांक 13 मधला हे 4 उदाहरणं. हे सुद्धा आपण काय करायचं आहे, आपण वहीमध्ये व्यवस्थित टाकून तुम्ही करू शकता. हा प्रश्न क्रमांक 13 लक्षात आला असेल तर मी जातो आता प्रश्न क्रमांक 14 कडे. बघा प्रश्न क्रमांक 14 जसं कोटी कोणाचं आहे तसंच पूरक कोणाचं आहे. पूरक कोणाच्या मापांची बेरीज म्हणजे दोन कोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असतं, हे लक्षात ठेवा. त्या संदर्भातलं बघा, जसं आपण कोटी कोणास लिहिले तशाच पद्धतीचं आहे. कोटी कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यातले एक कोण दिलेले आहेत. पहिला कोण 111, दुसरा 47, तिसरा 180 आणि चौथा 90 - x. तर दुसऱ्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला काढता येईल का? येत असेल तर सर येतंय करू? हा चारी सर येतंय. सर येतंय सोपं आहे. ठीक आहे, करा करा. हो सर करतो. हा करा करा. सर पहिला प्रश्न करू 111चा. हा करा 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 111चा करा. सर 69 अंश. हा बरोबर, त्याचं उत्तर बघा. सर 69 अंश. 100 नाही नाही, नुसतं 69. दोन्ही मिळून 180 अंश झालं पाहिजे. एकाचं माप 111 असेल तर दुसऱ्याचं 69, हे लक्षात ठेवायचं. दोघांची बेरीज 180 अंश झालं पाहिजे. आता दुसरं गणित करा. दुसरं गणित करा. सर 133. सर 133. बरोबर. सर 133. बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 133 अंश आलं. दोघांची बेरीज 180 अंश आले की पूरक कोण, 90 आले की कोटी कोण, हे लक्षातच ठेवायचं. आणि मग तिसरं गणित बघा. तिसरं गणित सगळ्यात अवघड गणित आहे. सर 0. सर 0च येणार की. हा मग तेच म्हणून म्हटलं अवघड गणित आहे. 0 अंश. आणि आता चौथं गणित. नाही सर सोपं आहे. हा सोपं आहे, ठीक आहे. चौथं गणित बघा. जसं आपण मगाशी केलं की 40 - x केलेलं, तसं इथं 90 - x आहे. तर याचं उत्तर हा सर 90 अधिक x. बरोबर. 90 अधिक x. बरोबर. 90 अधिक x हे पूरक कोणाचं माप झालं. या पद्धतीनं हा झाला प्रश्न क्रमांक 14. याच्यात काही शंका नसावी. आता आपण जातोय प्रश्न क्रमांक सर नाही. हा ठीक आहे. 13 आणि 14 सोपा आहे, तुम्हाला कळलं असेल. आता आपण जातोय प्रश्न क्रमांक 16 कडे. पान नंबर 62 वरती जातोय. कारण मधले प्रश्न आहे ते मी पुढच्या तासाला घेणार आहे, कारण त्याला थोडीशी आकृती वेळ लागतो त्याला. जो 15वा प्रश्न आहे तो पुढच्या ज्यावेळेला तास असेल त्यावेळेला घेणार आहे. आज आपण 16 प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आता बघा तुमच्या समोर आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये त्रिकोण PQR मध्ये कोण P हा कोण आणि कोण UR यांची मापे समान आहेत. आणि माप कोण PRQ हा कोण बघा. इथं PRQ हा काय झालाय, हा 70 अंश इथं बाण दाखवलेला आहे. तर त्याची काय करायचे आहेत, बाकीच्या कोणाची माप काढायची आहेत. बघा कोण माप कोण PRTचं माप काढायचं आहे, माप कोण Pचं काढायचं आहे, माप कोण Qचं काढायचं आहे. तर याच्यासाठी बघा त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोण तयार होतो इथं आणि त्याच्या लगतची जो आंतरकोन तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, इथं बाह्य कोन म्हणतो. म्हणजे एक किरण वाढवल्यामुळे इथं त्रिकोणाचा इथं बाह्य कोन तयार झाला. असे त्रिकोणाला 6 बाह्य कोन असतात. तर त्याच्यावर आधारित असा प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक नियम आहे की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत, हा बाह्य कोन आहे आणि अंतर आहे. म्हणजे आंतरकोणाशी रेषीय जोडी करतो आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज हे दोन कोण आहेत यांच्या मापांची बेरीज हे 180 अंश असते. आणि मग त्याच्यावर आधारित आपल्याला या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता येतात. बघा कोण PRT या कोणाचं माप किती, हा 70 आहे. हा 70 असेल तर हा किती, कारण हे दोन्ही मिळून 180 अंश आहेत. तर 180 अंश मधनं 70 वजा करा, किती येते मला सांगा. 180 अंश मधनं 70 वजा करा, किती येते बघा. 110 सर. बरोबर. हा PRT या कोणाचं माप 110 अंश आले. बरोबर.
त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, कोन P आणि कोन Q यांची मापे समान आहेत. मग ही दोन कोणाचं आपल्याला काढायचं आहे. या कोणाचं माप 70 अंश आलं आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज हे 180 अंश असते, हाही नियम माहित आहे. मग एक कोण आपल्याला जर माहित असेल तर 180 अंश मधनं 70 वजा केला म्हणजे 110 आले. मग 110च्या निम्म केला, हे दोन्ही कोण समान आहेत, चिन्ह दाखवलेले आहेत. मग 110च्या निम्म किती येईल? 110च्या निम्म किती येईल? 55. हॅलो सर, 55 येते. म्हणजे P कोणाचं माप 55 आणि Q कोणाचं माप सुद्धा 55, कारण हे दोन्ही कोण काय आहेत? समान आहेत. म्हणजे या पद्धतीनं समान. बरोबर नियमात म्हणजे इथं 55 म्हणजे 110 झाले, हा 70 म्हणजे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणाची 180 अंश होते. त्या नियमाचा वापर करून आपण प्रत्येक कोणाचं माप इथं काढू शकतो. या पद्धतीनं आपल्याला हे संकीर्ण प्रश्न संग्रहातला हा 16वा प्रश्न आहे. याच्यामधले आणखी काही उदाहरणं आहेत किंवा आणखी काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पाठामध्ये आपण घेणार आहोत. आणि इतका भाग आपण आजच्या तासामध्ये आपण घेतलेला आहे. याच्या बाबतीतला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय आणि याच्यावर आधारित जी प्रश्न आहेत पुस्तकातली ते वहीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. या पद्धतीनं आपण हा स्क्रीन शेअर मी इथं थांबवतोय. याच्या बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही शंका विचारू शकता, कारण आपल्याकडे अजून 3 मिनिटं वेळ आहे. या 3 मिनिटांमध्ये आपण शंकांचं काय करूया, निरसन करूया. म्हणजे आतापर्यंत सांगितलेला की जो प्रश्न क्रमांक मी आता सांगितला की 6, 7 हा पूर्ण कळाला. त्यानंतर 13, 14 आणि 16 असे 5 प्रश्न. हो सर, कळालं. हा हो सर, कळाले. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय करूया,